सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आणि आपल्या कुळाचारानुसार घटस्थापना कशी करावी हे दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। 15 ऑक्टोबर 2023 वार रविवार या दिवशी घटस्थापनेचा दिवस आलेला आहे। तर घट बसवण्यासाठी मी इथे मोठा पाट घेतलाय। तुम्ही चौरंग घेऊ शकता किंवा पाट पण घेऊ शकता। त्यावरती असा लाल कपडा अंथरून घेतलाय, नवीन कपडा आहे कोरा, आणि पाठीमागून अशी चुनरी पण लावली। तर घटा पाठीमाग अशी चुनरी लावली ना की देवी मातेने अशी चुनरी ओढल्यासारखं वाटतं, खूप मस्त वाटतं। त्यामुळे मी चुनरी लावून घेतली आणि हळदी कुंकू घेतले पहा। तर हळदी कुंकू 2 ठिकाणी मी का घेतले ते पण सांगते। तर 2 ठिकाणी का घ्यायचं, आपल्याला लावण्यासाठी वेगळं घ्यायचं आणि देवांसाठी वेगळं घ्यायचं असतं। आपल्याला लावलेलंच हळदी कुंकू देवांना कधी व्हायचं नसतं आणि पूजेला बसण्याआधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं, मगच पूजेला सुरुवात करायची असते। तर मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि ते स्वतःला लावलेलं हळदी कुंकू मी साईडला ठेवून दिलं आणि हे देवांसाठी मी हळदी कुंकू घेतले। तर इथे मी सगळ्यात आधी दिवा लावून घेते आता। तर दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते। तर मी थोडेसे तांदूळ ठेवले, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहिलं आणि दिव्याला स्थान दिलं। आता दिवा लावून घेते आणि दिव्याची सुद्धा पूजा करायची, हळदी कुंकू लावायचं, पुन्हा फूल व्हायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची। आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी आता इथे थोडेसे तांदूळ ठेवते, गणपती बाप्पांसाठी स्थान द्यायचं आपल्याला इथे। तर थोडेसे तांदूळ ठेवले मी आणि हळदी कुंकू व्हायला तिथे। आता गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालून घेऊ। तर एक भांडं घेतलं मी, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, म्हणजे छान वाटतं अभिषेक घालायला। तर पाण्याने अभिषेक घालायचा गणपती बाप्पांना आधी आणि त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने घालायचं, असा अभिषेक घालायचा असतो। आणि अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा असतो। आणि पंचामृताने अभिषेक घालायला लागल्यानंतर पंचामृतम स्नानम समर्पयामी, पंचामृतम स्नानम समर्पयामी असं म्हणायचं। आणि नसेलच येत तर फक्त ओम गण गणपते नमः असं म्हटलं तरी पण चालतं, कारण देव फक्त मनातल्या भावना पाहत असतो। मनी भाव तिथं देव, मनापासून पूजा करा, देवापर्यंत नक्कीच पोहोचले जाते। आता गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर थोड्याशा पाण्याने पुन्हा आंघोळ घातली मी आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे गणपती बाप्पा। तांदळावरती त्यांना आसन दिलं। आता हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि त्यानंतर घटस्थापनेला सुरुवात करायची, कारण आधी गणपती बाप्पांचा मान असतो आणि त्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची असते। तर ते आपण गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं पाणी जे आहे ते आपल्या दुसऱ्या झाडांना घालायचं, तुळशीला घालायचं नसतं। तर हे पहा, लाल करून घेतलेले मी तांदूळ घेतले, थोडेसे कलर करून तांदूळ घ्यायचे। तुम्ही पिवळे करू शकता किंवा लाल करू शकता। तर असे लाल करून घेतलेले तांदूळ आहेत, त्याचं मी अष्टदल कमल बनवते आता। तर आपल्याला कुलदेवतेचा कलश बनवायचा आहे। तर तुम्हाला अष्टदल कमल येत असेल तर तुम्ही अष्टदल कमल बनवा किंवा स्वास्तिक बनवला तरी पण चालतो किंवा नुसते तांदूळ ठेवले तरी पण चालतं, मनी भाव तिथं देव। तर हे पहा, मी अष्टदल कमल असं बनवून घेते आणि अष्टदल कमल बनवून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचंय। तर गणपती बाप्पांना हे पहा विडा पण ठेवलाय मी, गणपती बाप्पांना विडा पण ठेवायचा असतो आणि कलश बनवून घ्यायचा आहे। तर कलशामध्ये मी पाणी भरून घेतलं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलंय, म्हणजे थोडंसं गंगाजल टाकलं त्या पाण्यामध्ये की सगळं पाणी गंगाजलासारखं होऊन जातं। आणि कलशाच्या कंठाला मी असं लाल पिवळा धागा जो मिळतो त्याला कलावा म्हणतात किंवा रक्षासूत्र म्हणतात, ते बांधून घ्यायचं। आता कलशावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे। तर स्वास्तिक काढण्यासाठी तुम्ही थोडंसं कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून ओलं करून तुम्ही स्वास्तिक काढू शकता किंवा असं थोडंसं पाणी वेगळं घेऊन त्यामध्ये थोडंसं कुंकू ओलं करून तुम्ही स्वास्तिक काढू शकता। पण कलशामधल्या पाण्यामध्ये बोट कधीही बुडवायचं नाही, कारण कलशामधल्या पाण्यामध्ये जर नखाचा स्पर्श झाला त्या पाण्याला तर ते पाणी सगळं अशुद्ध होऊन जातं। त्यामुळे असं थोडंसं वेगळं पाणी घ्यायचं आणि कुंकवाने आपला स्वास्तिक काढून घ्यायचा। आणि स्वास्तिक काढून झाल्यानंतर कलशाच्या पाठीमागून पण 5 लाईनी ओढायच्या असतात, कलश मोकळा नसतो सोडायचा। आता कलशामध्ये मी हळदी कुंकू वाहते, त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 हळकुंड टाकायचं आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या। त्यामध्ये फूल टाकायचं नाही, आपल्याला 9 दिवस कलश ठेवायचा आहे। त्यामुळे ते जास्त दिवस जर पाण्यात राहिलं तर ते फूल सडून जातं आणि ते कलशातलं पाणी खराब होतं, त्यामुळे आपण फूल नाही टाकायचं त्यामध्ये। आता हे नागिनीचे पानं आहेत ते मी घेतलेत, तर नागिनीच्या पानाला पण हळदी कुंकू लावून घेते। नागिनीचे पानं माझे घरचे आहेत, त्यामुळे खूप हिरवेगार मस्त आणि मोठाले आहेत।
तर तुम्ही आंब्याचे पानंसुद्धा घेऊ शकता किंवा नागिनीचे पानं पण घेऊ शकता. पण आमच्या इकडे घटाला शक्यतो नागिनीचे पानंच वापरतात, त्यामुळे मी नागिनीचे पानं घेतलेत. आणि हे नारळ घेतलाय, तर नारळाला सुद्धा आपल्याला कलावा बांधून घ्यायचा असतो, जो लाल पिवळा धागा मिळतो तो. आणि असं थोडंसं हळदी कुंकू लावून सजवून घ्यायचा नारळ, कारण आपल्या कुलदेवीचा कलश असतो, त्यामुळं देवीच्या स्वरूपामध्ये आपल्याला थोडंसं सजवून घ्यायचं आहे. आता हा जो मंगल कलश आहे त्या बाबतीत पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रश्न होते की तुम्ही मंगल कलश हा पुरुष आहे आणि त्याला देवीच्या स्वरूपामध्ये का सजवलं आहे, मुकुट का घातला आहे. तर हा कलश जो आहे तो आपल्या कुलदेवीचा असतो, त्यामुळे त्याला मी मुकुट घालते आणि देवीच्या स्वरूपामध्ये थोडंसं सजवून घेत असते. तो पुरुष नाही आहे, आपल्या कुलदेवीचा कलश असतो हा. तर हे पहा कलशावरती मी नारळ ठेवून घेतला आहे आणि देवी आईचा हे पहा मुकुट आहे माझ्याकडं, तर तो मी आता कलशाला लावून घेते. आणि कलशाला मुकुट लावल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम देवी आई बसल्यासारखं वाटतं, एकदम मस्त प्रसन्न वाटतं. तर मंडळी, प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते. काही ठिकाणी घट आहे, घटावरतीच नारळ ठेवतात, मंगल कलश वेगळा स्थापित करत नाहीत. आमच्या इकडे अशी पद्धत आहे, मंगल कलश वेगळा स्थापित करतात आणि घटावरती फक्त नागिनीचे पानं ठेवतात आणि माळ घालतात. तर मंगल कलश आहे मी स्थापित करून घेतला पहा. आणि मंगल कलश देवीच्या स्वरूपामध्ये मस्त असं सजवून घेतलं आहे. पहा किती छान दिसते, देवी आई बसल्यासारखं वाटतंय आपल्या घरामध्ये आणि एकदम प्रसन्न वाटतं 9 ते 10 दिवस. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी देवी आईला असं सजवत असते. तर तेच हे पहा दागिने वगैरे आहेत बेंटेक्सचे, देवी आईला मी वेगळेच आणून ठेवलेले, तर ते घालून घेतले मी. आता किती देवी आईचं रूप खुलून दिसतंय. आता मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर माती घेतली पहा मी घटस्थापना करण्यासाठी. तर शेतामधून ही माती आणलेली आहे, याच्यामध्ये मोठाले खडे काढून घेतलेत आणि धान्याचं पॅकेट घेतलं. हे पहा आयतंच मिळतं आजकाल, कारण पहिल्या काळामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये हे धान्य मिळायचं सगळ्या प्रकारचं, पण आजकाल काही मिळत नाही, त्यामुळे हे आयतंच घ्यावं लागतं. आणि हे आयतं पॅकेट आणल्यानंतर यामध्ये आपले घरातले तुम्ही गहू थोडेसे, मूग असं थोडंसं मिक्स करू शकता, वाढू शकता. आणि घटाची माती थोडीशी कोरडी असेल तर धान्य छान मिक्स झालं जातं, पण ओली जर असेल तर धान्य मिक्स होत नाही व्यवस्थित. त्यामुळे ओली जर माती असेल तर आधीच थोडीशी कोरडी करून घ्यायची आणि मग धान्य मिक्स करायचं. आता धान्य मिक्स करून घेतल्यानंतर मी घटाला स्थान देते. तर आमच्या इकडे ताटामध्ये घट बसवतात, कोणी पत्रवाळीवर बसवतं, कोणी मातीच्या भांड्यामध्ये बसवतं, कोणी केळीच्या पानावर पण बसवतात. तर प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या कुळाचारानुसार प्रत्येकजण घट बसवत असतं. आमच्या इकडे ताटामध्ये बसवतात, त्यामुळे मी ताटामध्येच बसवते. आपल्या परंपरेनुसार आपण चाललं पाहिजे. आता हे पहा ताट भरून घेतल्यानंतर त्याच्यावरती मी घट ठेवून घेते. तर आपल्याला घट आधीच व्यवस्थित सेट करून घ्यायचा, कारण 9 दिवस आपल्याला घट अजिबात हलवायचा नाही, त्यामुळे जसा सेट करायचा तो आधी सेट करून घ्यायचा. आता घटामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 हळकुंड टाकायचं आणि घटामध्ये फुल नाही टाकायचं, कारण ते पाण्यामध्ये खराब होतं, त्यामुळं फुल नाही टाकायचं. आणि आमच्या इकडे घटामध्ये फक्त नागिनीचे पानं ठेवतात, नारळ नाही ठेवत, त्यामुळे मी नागिनीचे पानं घेतलेत. आणि नागिनीचे पानं आमच्या घरचे आहेत पहा, तुम्ही बघू शकता एकदम हिरवेगार आणि एकदम मोठाले आहेत. आणि आमच्या इकडे पहिली माळ ही नागिनीच्या पानाचीच असते, 9 पानांची माळ बनवतात. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल, जशी माळ घालतात तशी तुम्ही घालू शकता. आणि माळ बनवण्यासाठी असा कलावा वापरायचा असतो आणि तो पण कसा घ्यायचा, 1.25 हात घ्यायचा पहा, 1.25 हात घ्यायचा, तो कापून घ्यायचा. आणि 1.25 हात घेतल्यानंतर त्याचे खूप सारे धागे निघतात, तुम्ही बघू शकता. तर ते धागे वेगवेगळे करायचे आणि मग त्याची माळ बनवायची. आणि माळ पण कशी बनवायची, धाग्याला गाठ मारायची आणि मग त्यामध्ये पान घालायचं, किंवा फुलाची माळ असली तर फुल घालायचं आणि गाठ मारूनच आपल्याला माळ बनवायची असते. घटाला सुईचा वापर करायचा नसतो घटाच्या माळीसाठी. आणि तुम्ही बघू शकता पानांची माळ बनवून घेतली मी. आणि ती माळ आहे ती मंदिरालाच मी तिथं थोडंसं स्टॉपर लावलं आहे आणि तिथे ही माळ बांधून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला माळ घालायची असते. हे पहा पानांची माळ घालून घेतली मी आता. आणि घटामध्ये थोडंसं हळदी कुंकू वाहते आणि घटाला पण अशा हळदी कुंकवाचे लाईनी ओढायच्या असतात. हे पहा अशा. तर घटामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामुळे घट ओला झाला आहे आणि हळदी कुंकवाच्या लाईनी मस्त अशा ओढल्या जात आहेत, तुम्ही बघू शकता. आता घटस्थापना पण झाली. गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू वाहते पुन्हा आणि कलशाला पण हळदी कुंकू लावून घेते, कारण आपण कलशाची स्थापना केल्यानंतर पुन्हा कलशाला हळदी कुंकू लावलं नव्हतं. तर हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा वाहते, फूल वाहायचं. आणि जे देवांचे टाक असतात पहा, तर कोणी काय करतं घटाजवळ फक्त देवींचे टाकच पूजतं. आमच्या इकडं अशी पद्धत आहे, जे देवाचे टाक असतात 5, तर 5ही पण पूजतात.
पहिल्यापासून मी पाहत आलेली आहे, तर पहिल्या कुळाचारानुसारच मी पाची पण टाक घटाजवळ पूजणार आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा करा. देवींचे टाकच तुम्ही फक्त पूजू शकता घटाजवळ, किंवा पाची पण टाक तुम्ही पूजू शकता. तर पाठीमागच्या वेळेस मी असं पहा पानावरती असे देव ठेवले होते. आमच्या इकडं पहिल्यापासून अशीच पद्धत आहे, तर त्यानुसारच मी पूजायचे. पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप ताईंनी मला सांगितलं की देव असे झोपलेले ठेवू नये, त्यामुळं तुम्ही बघू शकता मी असं बनवलंय देव उभे ठेवण्यासाठी. तर माझ्याकडे फॉईल पेपरचं बॉक्स होतं मोकळं, तर त्यामध्ये मी सिमेंट भरलं आणि त्याचं असं बनवलं, त्याला कोरा कपडा लावून घेतला आणि असे देव मी त्याला आता उभे करून घेते नागिनीच्या पानावरती. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही देव पूजायचे आहेत. तर हे पहा मी नागिनीच्या पानावरती पाची पण टाक ठेवून घेते. आणि हे टाक ठेवताना किंवा आपल्या मंदिरामध्ये पण देव पूजताना 1 इंचाचं तरी अंतर देवांच्या मध्ये ठेवतात. एक देव एकदम जवळजवळ नाही ठेवायचे, 1 इंचाचं अंतर ठेवायचं मध्ये आणि मग पूजन करायचं. तर टाक ठेवून घेतले मी नागिनीच्या पानावरती. टाकांना मी अंघोळ घातली होती, स्वच्छ कपड्याने पुसून घेतले होते. आता देवांच्या टाकांना मी हळदी कुंकू वाहते, फूल वाहायचे. तर तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं जसं सजवता येईल तसं सजवायचं, कारण देवांना सजावट खूप आवडते आणि आपल्यालाही छान वाटतं. आपल्या घरामध्ये आपलं मंदिर जर व्यवस्थित असेल तर आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं. तर हे फूल वाहिले मी देवांना, घटाला पण फूल वाहिलं, हळदी कुंकू वाहिलं. आता देवीची आपल्याला ओटी भरायची असते, तर पीस घेतला मी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, बदाम, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, खारीक आणि थोडेसे तांदूळ आणि अशी ओटी भरायची आपण देव्याची. आणि सौभाग्याचा वाण तुम्हाला मिळाला तर तो पण तुम्ही देव्याला अर्पण करायचा असतो. मिळाला तर तुम्ही नक्की अर्पण करा आणि नाही मिळालं तर काही हरकत नाही, मनी भाव तिथं देव. आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खूप आवडतो, तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण मी गणपती बाप्पांना ठेवलाय. आणि आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे, तर अखंड दिव्यासाठी आपल्याला अखंड वात काढायची असते. तर आजकाल आयतीच मिळते, तुम्ही बघू शकता. तर ही आयती जी मिळते त्याची आपल्याला दुहेरी करायची असते. सिंगल वात दिव्याला कधीही लावत नाहीत, त्यामुळं 1.25 हात मोजून घ्यायचं. तर 2 तुकडे घ्यायचे असते, किंवा 1.25 हाताचा सिंगल 1 तुकडा जरी घेतला मोठा तरी पण चालतं. तो असा वळून घ्यायचा. पहिल्या काळामध्ये पहा लोक दोरी वळायचे, त्याप्रमाणे आपल्याला ही वात वळायची आणि एकदम अशी घट्ट वाट तयार करून घ्यायची आणि दिव्यामध्ये घालायची. 9 दिवस खूप छान जळते ती. आणि आपल्या घरामधल्या मंदिरामध्ये आपण रोज दिवा लावतो, तर त्या दिव्यामध्ये सुद्धा आपण 2 वाती मिळून 1 वात तयार करून ती दिवा लावायचा असतो. सिंगल वात दिव्यामध्ये कधीही घालत नाहीत. आता अखंड दिव्यासाठी पहा मी इथे आसन देते. आता एक लाल कपडा टाकून घेतला, एक प्लेट ठेवली आणि त्यावरती तांदळाचं असं अष्टदल कमल काढून घ्या, किंवा थोडेसे तांदूळ ठेवा, किंवा स्वास्तिक काढा, पण तांदूळ ठेवायचे. दिवा तसाच कधी खाली ठेवायचा नसतो. आता अष्टदल कमल काढल्यानंतर हळदी कुंकू वाहते मी त्याच्यावरती आणि दिवा तयार करून घेतला आहे पहा मी, अखंड दिवा. तर असा लावायचा आहे. तर माझा हा दिवा जो आहे तो 2 in 1 आहे. नंदादीपसारखा पण लावता येतो आणि समईसारखा पण लावता येतो. तर नंदादीप तुम्ही लावायचा असेल तर मध्ये लावायचा आणि समई जर लावायची असेल तर साईडला लावायची. तर समईसारखा दिवा जर तुम्ही लावला तर त्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे झालं नाही पाहिजे दिव्याचं तोंड. आणि मी जसा दिवा लावला आहे तसा जर लावला तर खूपच चांगलं. तुम्ही बघू शकता त्याची ज्योत जी आहे ती डायरेक्ट ब्रह्मांडाकडे जाते, वरती जाते. तर असा जर दिवा लावला तर खाली तेल पण गळत नाही, काहीच नाही, तेलकट होत नाही, एकदम मस्त असा दिवा जळतो. तर शक्यतो तुम्ही नंदादीपच लावा. आणि समईसारखा जर लावला तर त्याची ज्योत तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच दिवा लावा. आता हे पहा अखंड दिवा पण मी लावून घेतला. अखंड दिव्याला मी हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, अक्षदा वाहिल्या, दिव्याची पूजा पण झाली आणि रांगोळी पण थोडीशी काढून घेतली. रांगोळीशिवाय पूजा अपूर्णच वाटते, रांगोळीने खूप छान वाटते पूजा. आता अजून एक सांगते तुम्हाला, आपल्याला वात जर वाढवायची असेल तर असा छोटासा दिवा घ्यायचा आणि अखंड दिव्यातून ज्योत घ्यायची आणि मग अशा छोट्याशा चिमट्याने ती दिव्याची काजळी काढायची. किंवा तुम्हाला वात वाढवायची असेल तर वात वाढवायची, वात थोडीशी वर करायची. अशी छोटासा जर चिमटा असेल तर आपल्याला एकदम सोपं जातं वात वरती करायला आणि काजळी काढायला, पण दिवा विझत नाही. आणि आपण अखंड दिव्यातून ज्योत घेतलेली असते पहा छोट्याशा दिव्यामध्ये, त्यामुळे. आणि वात वाढवताना जरी बाय चान्स तुमच्याकडून दिवा विझला तरी काय हरकत नाही. जो छोटासा दिवा असतो
त्यामध्ये आपण ज्योत घेतलेली असते त्यानेच पुन्हा तो दिवा लावायचा, म्हणजे आपला दिवा अखंड राहतो, दिवा खंडित झाला जात नाही। आणि आपण अखंड दिव्यातून ज्योत घेतलेली आहे छोट्या दिव्यामध्ये, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे ते पटकन विझून जाईल, कारण दिवा हाताने कधी विझवायचा नसतो। आणि आरती करण्यासाठी मी पहा अशी फुलवात तयार केली गावरान तुपातली। देवाच्या आरतीला आपल्याला गावरान तुपातल्या दिव्यानेच आपल्याला आरती करायची असते, कारण कापरानी आणि तेलाच्या दिव्याने जर केली तर ते काजळी सोडतं पहा, काळपट धूर निघतो। आणि आपण आरती घेतली की ते आपण तोंडाला लावतो, डोक्याला लावतो, तर ते सगळे हात पण काळे होतात आणि सगळ्या घरामध्ये पण काळं होतं। आणि शास्त्रानुसार तुपाच्या दिव्यानेच आपल्याला आरती करायची असते, अजिबात काळी निघत नाही त्यामधून। तर अशा फुलवाती गावरान तुपामध्ये बुडून ठेवायच्या एका डब्यामध्ये, आणि जेव्हा लागेल तेव्हा अशा तुम्ही वाती घेऊ शकता आणि आरती करू शकता, सोपं पडतं। आणि कुठलीही आरती करताना घंटी नक्की घ्यायची असते, घंटीशिवाय आपली आरती अपूर्ण असते। थोडीशी का होईना घंटी वाजवायची आणि मगच आरती करायची असते। तर इथं सगळी आपली घटस्थापनेची पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही ते नैवेद्य दाखवायचा आहे देवीला। पहिल्या दिवशीचा नैवेद्य गावरान तुपातला आहे, तर गावरान तुपातला कुठलाही पदार्थ तुम्ही देवीला बनवून दाखवू शकता। आणि नवरात्राच्या पहिल्या दिवशीचं देवीचं रूप आहे शैलपुत्री। आता अजून एक प्रश्नाचं उत्तर देते मी। तुमच्या घरामधल्या मंदिरामध्ये मंगल कलश जर असेल तर तोच तुम्ही घटाजवळ स्थापित केला तरी चालतो, डबल स्थापित करण्याची काही गरज नसते, कारण आपण मंदिरामध्ये पण मंगल कलश हा कुलदेवीचा स्थापित करत असतो आणि घटाजवळ सुद्धा कुलदेवीचाच मंगल कलश स्थापित करत असतो, त्यामुळे दोन्ही एकच असतो, त्यामुळे आपल्याला डबल मंगल कलश स्थापित करण्याची गरज नाही पडत। आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करून घ्यायची। तर आरतीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने जप करू शकता, किंवा कुलदेवताय नमः असं म्हणू शकता, किंवा 9 मंत्रही तुम्ही म्हणू शकता, किंवा दुर्गा देवीचे 108 नावं आहेत ते तुम्ही माळेवरती जप करू शकता। तर तुम्हाला जशी येते तशा प्रकारे तुम्ही आरती करू शकता, पूजा करू शकता देवीची। मनी भाव तिथं देव फक्त भक्तिभावाचा भुकेलेला असतो। तुम्हाला जशा प्रकारे पूजा येते, जशा प्रकारे तुम्हाला मंत्र येतात त्या प्रकारे तुम्ही म्हणायचे आहेत। तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पूजा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।